काल दुपारी ना ब्लाऊज म्हटलं कटिंग करून घेऊया, झालं शिवणं तर शिवू, नाही तर मग नंतर शिवूया. पण मग लगेच कटिंग करून घेतलं. आता हे अस्तर नव्हतं त्याच्यामुळं बिना अस्तरचं होतं, काही टाईम लागला नाही, लगेच शिवून घेतलं मग. आणि म्हटलं आता लेकरं लवकर आले तर आपलं ब्लाऊज कंप्लीट करून घेऊया, पटकन शिवून घेतलं. शिवून झाल्याच्यानंतर लगेच काच बटणं पण लावले आणि फिटिंग करायची काही गरजच नाही पडली, एकदम परफेक्ट बसलं बरं का. कधी कधी असं होते, कधी कधी लई परेशानी होती, कधी कधी म्हणजे मी काही फिटिंग चेक केली नाही, माझ्या मनानेच हे केलं होतं, शिलाई मारली होती, ब्लाऊज वगैरे झालं. थोडी ब्लॅक टी केली, काय पता मशीनवर बसले की डोकं खूपच दुखायला लागले. म्हटलं चला ब्लॅक टी पिऊया, आणि थोडी टोस पण खाल्ली. मग मिस्टरांनी मेथी घेऊन आले होते आणि आज मला बरंच नव्हतं वाटत, माझं खूप डोकं दुखत होतं. लगेच मेथी साफ केली, म्हटलं चला मस्त भाजी बनवूया. साईडला भात टाकलं आणि तुरीच्या डाळीमध्ये बनवायची होती. याच्या अगोदर मी बनवली होती, तर मिस्टर बोलले की तशीच बनव म्हणून. तुरीची डाळ शिजायला घेतली आणि मस्त भाजी स्वच्छ धुवून घेतली. धुवून तुरीची डाळ शिजत आल्याच्यानंतर कापली आणि त्याच्यामध्ये ॲड केली, मस्त मिरच्या वगैरे ठेचून टाकल्या आणि लगेच फोडणी देऊन घेतली. भाजी पण रेडी झाली, पण थोडी तिखट झाली होती, पण चवीला खूप भन्नाट चवीची झाली होती. साईडला चपात्या होत्या. आता उद्या गावाला जायचं, त्याची तयारी चालू आहे. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.